अध्याय 1.3 मधील हा 5व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकाची मोठ्यात मोठी व लहानात लहान अशा 2 संख्या तयार करायच्या, त्यांची तफावत सांगायची आहे. आता ही जी हा जो शब्द आहे तफावत, अंतर, तफावत म्हणजेच अंतर, अंतर म्हणजेच फरक आणि फरक म्हणजेच काय करा, वजा करा. हे सगळं एकच आहे. या सर्व शब्द एकमेकांसाठी समानार्थी आहेत. तफावत करा, तफावत सांगा, अंतर सांगा, फरक सांगा म्हणजेच वजाबाकी करा. हे लक्षात असू द्या. पुढे जाऊया. प्रश्न आहे हे अंक उचलायचे आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची. चला अगोदर मोठी संख्या बनवूया, नंतर ह्या ऑप्शनकडे लक्ष देऊया. सर्वात मोठी संख्या बनवण्यासाठी अंक घ्या 9, त्यानंतरचा नंबर लागतो अंकाचा 7, त्यानंतर 4 घ्या, त्यानंतर 0 घ्या. अशा प्रकारे ही मोठ्यात मोठी संख्या किंवा मोठी संख्या बनवलेली आहे. त्यानंतर लहान संख्या बनवा आणि लहान संख्या बनवत असताना यालाच इथे उलटं करा. इथे 4 घ्या, 0 घ्या, 7 घ्या आणि 9 घ्या. ही लहान संख्या बनलेली आहे. त्यांच्यातली तफावत काढा म्हणजेच वजाबाकी करा. ही लहान संख्या आहे. आणि मग अशा प्रकारे ह्या शून्यातून 9 जात नाही, याचा हातचा इथे द्या म्हणजे 10 झाले. ह्या शून्यावर दिल्यावर 10 होतात आहे ना, शून्य घटला. 10तनं 9 गेला, इथे 1 राहतो. 4चा 1 हातचा गेला म्हणून इथे 3 राहतात. 3तनं 7 जातात का रे? नाही जाणार. 7चा हातचा इथे द्या, इथे 13 झाले. 13तनं 7 काढा. बघा 7, 8, 9, 10, 11, 12, 13 किती राहिले? 6 राहिले. त्यानंतर 7चा 1 इकडे दिला म्हणून इथे 6 राहिलेले आहेत. 6तनं हा 0 काढणं म्हणजेच 6ला 6 लिहा. त्यानंतर 9तनं 4 काढा. 4, 5, 6, 7, 8, 9, 5 राहिलेले आहेत. अशा प्रकारे मोजून तुम्ही पटापट उत्तर काढायचे आहेत. आणि उत्तर आलेलं आहे 5661. ही तफावत आहे किंवा ही अंतर आहे. तर 5661 हा ऑप्शन नंबर डीमध्ये आपल्याला मिळतो. म्हणजेच ऑप्शन डी हा आपलं उत्तर आहे. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी केलं आहे, तुम्ही पण करायचं आहे, करून पाहायचं आहे. चला तर पुढे जाऊ.